आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव. लोकशाही मराठीतर्फे नाशिक येथे सन्माननीय नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते गौरव. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रावण भदाणे यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक आदी विविध क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा लोकशाही मराठी चॅनलने दखल घेत सन्मान केला. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये झालेल्या उत्तर महाराष्ट्र संवाद 2025 मध्ये हा सन्मान करण्यात आला. नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते व लोकशाही मराठीचे संपादक विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गुणगौरव करण्यात आला. या उत्तर महाराष्ट्र संवाद कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर विचारमंथन करण्यात आले. यात विविध राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योजक आणि विचारवंत यांच्या उपस्थितीत विचारमंथन आणि चर्चा झाली. यावेळी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक भाऊ सुडके, पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र माळी, बोरकुड विकास सोचे माजी चेअरमन अनिल भदाणे, नाणे ग्रामपंचायत माजी उपसरपंच रावसाहेब पाटील, पत्रकार रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांच्यावर फसवणूक आणि शिस्तभंगाचा गंभीर आरोप. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी किरण कुवर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी ही तक्रार शासनास केली आहे. कुवर यांनी शासनास खोटी माहिती देऊन पदोन्नती लाभल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरुद्ध नाशिक पोलीस ठाण्यात फौजदारी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे विशेष शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत अनियमितता झाली असल्याचे सांगितले जाते. कुवर यांना जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकारी पदावर बसविण्यासाठी फिल्डिंग सुरू असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले. पदोन्नतीच्या आदेशात प्रलंबित प्रकरणे आणि शिस्तभंगाचा उल्लेख असूनही पदोन्नती देण्यात आली असा आरोप आहे. कुवर यांचे पती सुद्धा जिल्ह्यात कलेक्टर म्हणून कार्यरत असून पूर्वी त्यांच्यावर कारवाई झाली होती. 5 ऑगस्ट रोजी विशेष शिक्षकांची ज्येष्ठता यादी जाहीर केली. त्यावर हरकत घेतली तरी सुनावणी न घेता प्रक्रिया पुढे नेली. सोनगीर येथील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत कुवर यांच्या पतीसह हस्तक्षेप असल्याचे पुरावे आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी कुवर यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पदोन्नती दिली. तक्रारदारांनी मागणी केली आहे की पदोन्नती रद्द करावी आणि सखोल चौकशी केली जावी. विशेष शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेची SIT मार्फत चौकशी करण्याचीही मागणी आहे. 8 दिवसात कारवाई न झाल्यास प्रशासनाविरोधी आंदोलन करण्याचा इशारा तक्रारदार डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिला आहे. आज मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत CO साहेब त्यांना आम्ही भेटलो किरण कुवर यांच्या संदर्भामध्ये प्राथमिक शिक्षण अधिकारी, आणि त्यांना आज आम्ही पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे. जर येत्या 2 दिवसामध्ये त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलं नाही, आणि मागे तर पत्रकार परिषद घेऊन दिली होती पण त्याच्यानंतर CO साहेबांची काही भेट झाली नव्हती, आज भेट झाली. 2 दिवसानंतर त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलं नाही तर आमच्या नैनाताई दामोदर, आमच्या आरतीताई आहेत, आमच्या करुणाताई आहेत, तर या आमच्या महिला आघाडीच्या आहे हे RPI स्टाईलने आंदोलन करणार आणि पुन्हा नाशिक मोखाडा इथली पुनरावृत्ती इथे धुळ्यात होईल. आणि जर त्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला तर त्यास खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील. याची नोंद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या दप्तरात नोंदवावी. अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असताना तरी सुद्धा त्या शिक्षण अधिकारी म्हणून त्या धुळ्यात आहेत, तरी त्यांना तात्काळ त्यांच्यावर शिवसाहेबांनी कारवाई करावी व तात्काळ त्यांना निलंबित करण्यात यावं हीच आमची विनंती आहे. त्यांना निलंबित नाही करण्यात आलं तर आम्ही RPI तर्फे RPI स्टाईलचं आंदोलन करण्यात येईल. काल सायंकाळी धुळे तालुक्यातील नगाव शिवारात अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसीजवळ वाहनाच्या धडकेने 5 मेंढींचा मृत्यू. धुळे तालुक्यातील नगाव शिवारात काल सायंकाळी गंभीर अपघात झाला. अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3च्या सर्व्हिस रोडवर मेंढ्या चारण्यासाठी जात असलेल्या मेंढ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली, ज्यामुळे 5 मेंढ्या जागीच ठार झाल्या. या अपघातात 4 ते 5 मेंढ्या जखमीही झाल्यात, तर मेंढपाळांचे अंदाजे 2 ते 2.5 लाखांचे नुकसान झाले. वाहन चालक धडक झाल्यानंतर न थांबता पळून गेला, अशी माहिती मेंढपाळांनी दिली आहे. गरीब मेंढपाळांनी यासाठी त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली आहे. माझं नाव प्रवीण ताफेराम हाके, मेंढपाळ. तर रोडाच्या
तिकडे जात असताना वर्धा वेगाने गाडी आली आणि चिरडून मेंढ्या निघून गेलं. तर 5 मेंढ्या चिरडे गेल्या आणि 5 जखमी झालेले. तर फार नुकसान झालं आहे आमचं. 4 ते 5 लाखाचं नुकसान झालं आहे. मोरया मित्रमंडळ आयोजित भव्य नवरात्र उत्सव. साक्री शहर प्रभाग क्रमांक 3 मध्ये मोरया मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव आणि माता महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आजच्या आरतीचा मान ॲडव्होकेट पूनम शिंदे माजी नगरसेविका तसेच सुमित नागरे नगरसेवक यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष संघपाल मोरे, उपाध्यक्ष कुलदीप परदेशी, सचिव प्रवीण मोरे, खजिनदार गणेश बागुल, सल्लागार प्रतीक वाघ उर्फ सोनू यांनी केले. उत्सवाचे मार्गदर्शन मोरया मित्रमंडळ अंबापूर रोड साक्री करत आहेत. कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक आणि वैचारिक प्रबोधन, सांस्कृतिक संवर्धन, बंधुभाव व एकात्मतेची भावना रुजवणे हा आहे. साक्री शहरातील अंबापूर रोड, शिक्षक कॉलनी, रामदेवजी बाबानगर, नागाई कॉलनी, सूर्या टाउनशिप आणि राधानगरी येथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. कार्यक्रमाला महिला आणि पुरुषांची मोठी उपस्थिती होती, ज्यात शोभा बागुल, सुलोचना नांद्रे, सरला नेरकर, रेखा तळेकर, शिंदे अनिता वाघ, सूर्यवंशी, बहिरम, गीता परदेशी, काजल परदेशी, कल्पना बोरसे, कल्पना साळुंखे, मीना अहिरराव, निर्मला निकम, कल्पना सोनवणे, दर्शना सोनवणे, सुनीता नांद्रे, उषा सावळे, कल्पना पाटील, मीना पाटील, भाग्यश्री नेरकर, शीतल साबळे, मंगला पवार, पौर्णिमा मोरे, मोना अहिरराव, वैशाली सोनवणे, गायत्री साळुंखे, वंदू देवरे, दर्शना वाघ, सोनवणे यांचा समावेश होता. चौकट टायगर ग्रुपचे उद्योजक प्रतीक वाघ उर्फ सोनू यांनी मंडळाला डेकोरेशनसाठी मदत केली. मोरया प्रतिष्ठान साक्री यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचा पुढील दिवस आज सायंकाळी 7:30 वाजता आरती आणि रात्री 9 वाजता गरब्यांसह साजरा केला जाणार आहे. उत्सव अधिक मंगलमय व्हावा अशी उपस्थितींना मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. धनगर समाजाचे निवेदन, दीपक बोराडे यांचे अमरण उपोषण सोडवावे. धनगर समाजाने घटनादत्त एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला. या संदर्भात मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना नामदार तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की 2014 मध्ये बारामती येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत अनेक कॅबिनेट बैठका आणि आंदोलनानंतरही आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. धनगर समाजाचे कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी 17 सप्टेंबर 2025 पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुली, जालना येथे अमरण उपोषणाला सुरुवात केली. सध्या त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस सुरू असूनही शासनाने याची दखल घेतलेली नाही. निवेदनात 2 दिवसांच्या आत घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगरी बाण्याने राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला आहे. तसेच बोराडे यांच्या जीवितास काही अनुचित घडल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर राहील असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन धुळे जिल्हा मल्हार सेनेचे अध्यक्ष रमेश भाऊ सरग यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी रामा मारणारा, आबा थोरात, सुभाष कोरडकर, लालू मारणार, माख थोरात, चैत्राम थोरात, पंडित कोळेकर, वामन मारणार, निलेश थोरात, संतोष थोरात, दशरथ थोरात, दीपक मारणार, ज्योतिराम शरद, रामदास सरग, रावण सरग, काळू सरग, भूषण सरळ, रमेश सरग यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाच्या या प्रयत्नांमुळे एसटी आरक्षणावर प्रशासनाची त्वरित कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जे घटनेमध्ये आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आम्हाला कोणाचं हिसकावून कोणाच्या ताटातलं नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानामध्ये जे धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त आणि ड आणि र चा फरक आहे ते दुरुस्त करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना कालच त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व धनगर समाजाचे नेत्यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्यांनी एक समिती गठन करून पुन्हा त्या ठिकाणी एक सर्वे करून पुन्हा आणि आम्हाला शासनाला विनंती आहे की 2 ओळीचा GR काढावा. आम्हाला कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही जातीबद्दल आमच्या मनात द्वेष नाही. ते आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला फक्त जे आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या ताटात वाढून दिलेलं आहे, जे आतापर्यंत आम्हाला मिळालं नाही ते आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं. या सरकारने, देवाभाऊने ही अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतो. आणि आमच्या दीपक भाऊ बोराडे ज्यांनी हा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटवलं जालन्यामध्ये, त्याला आमचा सकल धुळे जिल्हा
धनगर समाजाचे अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ सरक, त्याचनंतर धुळे जिल्ह्याचे सर्व समाजाचे सर्व शाकीय धनगर समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। पंचवटी भागातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा, नागरिकांचे निवेदन। धुळे शहरातील पंचवटी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मूलभूत कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे। माजी नगरसेवक सुरेश पुखराज जैन तसेच पंचवटी परिसरातील रहिवाशांनी धुळे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन या संदर्भात लेखी तक्रार नोंदवली। निवेदनात नमूद केले आहे की गेल्या 10 ते 15 वर्षापासून पंचवटी परिसरात रस्त्यांची कोणतीही दुरुस्ती झाली नाही। गल्लींमधील रस्ते खड्ड्यांनी विद्रूप झाले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच खरे वास्तव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या कारणामुळे परिसरात लहान मोठे अपघात घडत असतात। या भागात दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात। एकविरा देवी मंदिराचा नवरात्रोत्सव, चैत्र महिन्यातील यात्रा, सिद्धेश्वर महादेव मंदिरातील श्रावण महिन्यातील नामसप्ताह, दत्त मंदिर परिसरातील दत्त जयंती उत्सव, कुळाष्टमी तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीचे विठ्ठल मंदिरातील कार्यक्रम असे अनेक सोहळे येथे पार पडतात। तसेच या परिसरातूनच अमरधामकडे अंत्ययात्रा जाते। परिसरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद पडले असून ऐन नवरात्रीच्या दिवसात नदी किनारी असलेला कचरा उचलण्यात आलेला नाही अशी ही तक्रार करण्यात आली। तसेच नागरिकांनी पिण्याच्या पाण्याबाबतही नाराजी व्यक्त केली आहे। नळांमधून गाळ मिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी या समस्यांबाबत महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांकडे तक्रारी केल्यात, मात्र त्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही असा आरोप निवेदनात करण्यात आला। निवेदनात पंचवटी मोठा पूल ते गल्ली क्रमांक 8 नगरपालिका दवाखाना रस्ता, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ते म्हसोबा मंदिर रस्ता, पंचवटी ते देवी मंदिर व अमरधामकडे जाणारा रस्ता अशी महत्त्वाची कामं तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की या प्रलंबित कामांमुळे पंचवटी परिसराचा विकास खुंटला असून तात्काळ उपाययोजना कराव्यात। 10 ते 15 वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत। रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आडमुठ्ठेपणा त्या ठिकाणी आमच्या नजरेत येतोय आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं पाहणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचे चष्मे फुटले, कोणाचे टाके आले, कोणाला काय काय त्रास झाला, परंतु नगरसेवक कुठं आहे ते आम्हाला काही समजत नाही। आमच्या भागातील महापौर, उपमहापौर हे सुद्धा 3 वर्षापूर्वी होऊन गेले, परंतु 10 ते 15 वर्षापासून आमच्या भागाचे एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही। का बरं आम्ही पैसे भरत नाही का? पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का? पंचवटी भागातलं यांचं लक्ष का नाही आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक, माया भगिनी, बंधू, या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभातर्फे धुळे तहसीलदार कार्यालयावर उलगुलान मोर्चा। जल जंगल जमिनीवरील आदिवासी कष्टकऱ्यांच्या अधिकारासाठी लढणारी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले। आदिवासी वन हक्क कायदा 2006 व नियम 2008 आणि सुधारित अधिनियम 2012 नुसार अंमलबजावणी करून सर्वांना 7/12 देणे, वन विभागाने वन हक्क दावेदारांवर बेकायदेशीरपणे पाठवलेल्या नोटिसा थांबवणे, कापसावरील आयात शुल्क पूर्वीप्रमाणे करावा, दूध, सोयाबीन, तूर सहित सर्व पिकांसाठी MSP गॅरंटी कायदा बनवावा, शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमुक्त करा, संविधानात्मक आदिवासींचा यादीत इतर समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसखोरी बंद करा, असे विविध ठळक मुद्द्यांचे लेखी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। या उलगुलान मोर्चेत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। ते शोधक शेतकरी सभेचा दिनांक 7/12/2023 रोजी निघालेल्या नंदुरबार ते मुंबई निघालेल्या बिढार महामोर्चाला नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करा, आदिवासी वन हक्क दावेदार यांची पीक पेरा लावण्यात यावा व त्यासाठी रजिस्टर ठेवावे, जिल्हास्तरीय समितीने पुरेशी चौकशी न करता वन हक्क दावेदारांना अपात्रतेच्या नोटिसी दिल्या आहेत, त्या नोटिसी मागे घेऊन वनात दावेदारांच्या शेतीची प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून GPS मोजणी अंतर्गत नोंद करावी, वन हक्क दावेदारांना शेतीची कामे करत असताना अडथळे आणणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, आदिवासी वनात शेतकरी दावेदारांना मोफत बियाणे व खते देण्यात यावीत, मशागतीसाठी एकरी 30,000 रुपये देण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसह सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। धुळ्यात OBC मुस्लिम खाटीक समाजाचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न, समाजाच्या एकजुटीसाठी घेतला पुढाकार।
धुळे शहरात ओबीसी मुस्लिम खाटीक समाज संघटनेच्या वतीने एका भव्य राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील 100 फुटी रोडवरील सिटी हॉल येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश राज्यभरातील खाटीक समाज बांधवांना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्यात एकजूट निर्माण करणे हा होता. या मेळाव्यासाठी नागपूर, अमरावती, अकोट, बुलढाणा, जळगाव, मुंबई, औरंगाबाद, वाशिम, मालेगाव, खामगाव, शेगाव, बोरवड आणि जामठी यांसारख्या विविध शहरांमधून आणि गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे या कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर कामठीचे आबा खाटीक, अमरावतीचे जमीन खाटीक, अकोटचे अक्रम खाटीक, खामगावचे आबिद खाटीक, मालेगावचे रेहान चौधरी, अलिबागचे अखिल खाटीक, चिखलेचे चांद खाटीक, धामणगावचे हसन मास्टर खाटीक, अकोटचे केसर खाटीक सेठ आणि धुळ्याचे अब्दुल खाटीक यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे शहर अध्यक्ष अकुल सेठ मुर्गीवाले, उपाध्यक्ष मुसा खाटीक मांडेवाले, छोटू खाटीक मच्छीवाले, पंच कमिटीचे खजिनदार हाजी नईम शकूर मुर्गीवाले, हाफिज खाटीक, वकील जिलानी युसुफ खाटीक, वकील हुसामुद्दीन खाटीक यांच्यासह धुळे शहर पंच कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. हल्ली लोक पुत्रप्राप्तीनंतर सेलिब्रेशन करतात. खानदेशात पुत्रप्राप्तीनंतर तमाशाचे देखील आयोजन बऱ्याच गावखेड्यात होते. मित्रमंडळींना मेजवानी देऊन आनंद साजरा करतात. पण शनी मांडोळ येथील माजी सैनिक यांना नातूरत्न प्राप्त झाले आणि त्यांनी लोकप्रबोधनासाठी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. शनी मांडोळ येथील माजी सैनिक देवीदास धनगर, रत्ना धनगर, हल्ली मुक्काम नंदुरबार यांना नातूरत्नाचा लाभ झाला. त्या निमित्ताने समाज प्रबोधनासाठी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. नंदुरबार येथील जय गुरुदेव कॉलनीत भूपेंद्र धनगर स्नेहल यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. त्या निमित्ताने जाहीर कीर्तन हरिभक्त परायण पांडुरंग महाराज मालपूरकर भागवताचार्य यांचे 4 चरणाचा अभंगावर कीर्तन झाले. आपुल्या हिताशी जो होता जागृत तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक, गीता भागवत करती जो श्रवण या विषयावर कीर्तन झाले. त्याप्रसंगी पिंढारे परिवारातील सदस्य, जावई व शनी मांडळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या कीर्तनाच्या कार्यक्रमात संत सावता भजनी मंडळाचे सहकार्य लाभले होते. हार्मोनियम वादक जगन बागुल तर मृदंगाचार्य हरिभक्त परायण दर्शन महाराज यांची साथ होती. या प्रसंगी बारशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. चिरंजीव लल्ला यास पाळणा हलविताना वडील, आई, आजोबा, पंजोबा, आत्याबाई यांच्या हस्ते पाळणा हलविण्यात आलाय. नव्या बालकाचे स्वागत कीर्तनातून जनजागृतीने करण्यात आले. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.